नाही, काहीच नाही. अगं आई आहे मी तुझी. तुला काय वाटलं? मला तुझा चेहरा वाचता येत नाही. बरोबर कळतंय मला. बघ काय झालंय सांग बघू. आईला आता सांगू का नको? म्हणजे सत्या माझ्या प्रेमात आहे हे त्याच्याकडून कळल्याशिवाय कसं सांगू मी? काय करू? मंजू काय विचारते मी? खरंच काय झालंय का? अगं काहीच नाही झालेलं. वाघमारे मॅडम, सत्या नको घाबरू. आत्ताच काय ते सांगून टाक. आईच्या मनातली काळजी बी मिटेल आणि तुझं मन बी हलकं होईल. सगळं नीट होईल. सत्या थोडी हिम्मत कर आणि टाक बोलून. असं वाटतंय की आत्ताच्या आत्ता सगळ्यांसमोर तुम्हाला प्रेमाची कबुली द्यावी, पण तुमच्या मनात काय आहे हे माहित नसताना कशी करू एवढी हिम्मत? सत्या तुला काही विचारायचंय का? नाही नाही, मी आपलं इथनं सहज जात होतो, मग म्हणलं जाता जाता आईंची तब्येत कशी आहे ते विचारावं. आई कशी आहे तुमची तब्येत? अहो एकदम ठणठणीत आहे बघा माझी तब्येत आता. बरं तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी बनवून नको आई, त्याची काही बी गरज नाही. अमरे काय ग, काय सुरू आहे तुझं सध्या? काय नाही, मजेत. आता नवीन जॉब साठी इंटरव्ह्यू देते. अरे वा, तुला एक नंबर नोकरी मिळणार बघ. झालं. हेच बोलायचं होतं तर फोन करायचा ना अमृताच्या फोनवर. इकडे कशाला आलास? वाघमारे, तुम्ही येताय ना घरी? नाही म्हणजे मी तिकडच निघालो होतो, तर आपण सोबतच गेलो असतो. बर या मग तुम्ही, मी आहे बाहेर. हाय येतो. मंजू अगं सांग की काय झालंय? हा आई काहीच नाही झालेलं. तू नको काळजी करू, निवांत राहा. मी येते. अगं आई, अगं खरंच काहीच नाही झालं. उलट आता आपलीच काळजी कमी झालीये. काळजी घे. बरं तू बी काळजी घे ग. भाऊ सत्या स्वतःच्या बायकोच्याच प्रेमात पडलाय.